ब्रेकमध्ये काही क्षणांसाठी बाहेर बसलो आणि त्याच वेळेला, नाव काय तुझं? अरुणा. तू कुठे राहते? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये राहते? हो. समोरच राहतेस ना? हो. तू पलीकडनं बघत होती ना? हो. हो ना. बर, मग तुला वाटलं होतं आपण भेटू असं आज? हो. हो. मग तू मला भेटायला आली हो. आणि येताना मला काय घेऊन आली माहितीये का? चॉकलेट्स. काय 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 किती गोड. माझ्यासाठी खास हे बाळ चॉकलेट घेऊन आलं. आणि काय तुला काय द्यायचंय मला? टी शर्ट. मग तुला मला टी शर्ट द्यायचंय? हो. का ग? कारण कोणी तुला गिफ्ट नाही देत. कोणीच मला गिफ्ट देत नाही म्हणून? किती गोड बाळ आहे बघितलं. तिचं असं म्हणणं आहे की मी सगळ्यांना पैठणी देतो, मला कोणीच देत नाही ना, म्हणून तिला मला मोठं होऊन टी शर्ट देण्याची खूप इच्छा आहे. त्या बाळाला खूप यश मिळो. बाबू मला काही नको देऊ, फक्त खूप छान अभ्यास कर. हा. हो. आणि खूप गोड गोड आहेस ना, तशी स्वीट स्वीट राहा. हा, राहणार ना? हो. व्हेरी गुड. चला या मी आजीकडे सोडून येतो. हा तिला. होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये असे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतात. आता ते बाळ खूप वेळ बघत होतं पलीकडच्या, म्हणजे कंपाऊंडच्या पलीकडनं. शेवटी आजीला घेऊन ती इथपर्यंत पोहोचलीच. काय माहित नाही हे कसं नातं आहे. खरं तर वयातलं केवढं अंतर, पण त्या बाळाला मला काहीतरी द्यावं ही इच्छा असणं, मी खात्रीने सांगतो, स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी काही करण्याची वृत्ती यातून बळावलेली दिसते. एवढंच म्हणतो. खूप छान प्रसंग या आठवणीमधला.